नमस्कार मित्रांनो, मी मनीषा आणि मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या रिअल स्टोरी चॅनलवर। इथे तुम्हाला पाहायला मिळतात अशा हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि जीवनाला नवा दृष्टिकोन देणाऱ्या कथा, ज्या केवळ मनोरंजनासाठी नसून प्रत्येक नात्याची किंमत आणि जबाबदारीची जाणीव करून देतात। आजची कथा देखील अशाच एका कुटुंबाची आहे। घरात सर्वजण एकत्र राहत असतात, पण घराचा सगळा भार मात्र एका व्यक्तीवरच असतो। काही जण त्याच्या चांगुलपणाचा आणि शांत स्वभावाचा गैरफायदा घेत राहतात, पण जेव्हा सहन करण्याची मर्यादा संपते तेव्हा घरातील एक स्वाभिमानी वहिनी कोणताही गोंधळ न घालता, कोणालाही दुखावल्याशिवाय अशी शक्कल लढवते की स्वार्थी लोकांनाही स्वतःच्या चुकीची जाणीव होते। ही कथा आपल्याला शिकवते की कुटुंबात फक्त हक्क मागून चालत नाही, तर प्रत्येकाने आपली जबाबदारीही तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे। मग ह्या कुटुंबात पुढे काय घडतं? देवर आणि देवराणीला त्यांच्या चुकीची जाणीव होते का? वहिनीचा शांत पण हुशार डाव यशस्वी होतो का? आणि शेवटी या घरात पुन्हा आनंद, प्रेम आणि आपुलकी कशी परत येते? सगळं जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि शिकवण देणाऱ्या कथा आवडत असतील तर आपल्या रिअल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता कथा सुरू करूया। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात गोपाळराव देशमुख आपल्या कुटुंबासोबत राहत होते। त्यांनी आयुष्यभर सरकारी नोकरी प्रामाणिकपणे केली होती। त्यांना 2 मुलगे होते, मोठा मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा संदीप। अमोल स्वभावाने अतिशय शांत, साधा, सुसंस्कृत आणि वडिलांच्या विचारांवर चालणारा होता। तो एका नामांकित बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता, तर धाकटा मुलगा संदीप थोडा स्वार्थी आणि स्वतःच्या सोयीचा विचार करणारा होता। तो शहरातील एका खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता। 2 वर्षापूर्वी गोपाळराव निवृत्त झाल्यानंतर घराची आर्थिक जबाबदारी आपोआप मोठा मुलगा अमोलवर आली। त्याचं लग्न स्वातीशी झालं होतं। स्वाती अत्यंत समजूतदार, घर व्यवस्थित सांभाळणारी आणि स्वाभिमानी स्त्री होती। लग्न झाल्यापासून तिने घरातील प्रत्येक जबाबदारी मनापासून स्वीकारली होती। निवृत्तीनंतर गोपाळरावांना मिळणारी पेन्शन खूपच कमी होती। ती त्यांच्या छोट्या मोठ्या वैयक्तिक खर्चातच संपून जायची, म्हणून घरातील किराणा, डाळ, तांदूळ, दूध, आई वडिलांच्या महागड्या औषधांचा खर्च, वीज पाणी बिल, तसेच घरात नळ खराब झाला किंवा मिक्सर बिघडला तर त्याची दुरुस्तीही अमोल स्वतःच्या खिशातून आनंदाने करत असे। स्वातीला आपल्या नवऱ्याचा हा मोठेपणा, त्याची जबाबदारीची भावना आणि कुटुंबासाठीची निस्वार्थ वृत्ती मनापासून आवडत होती। पण घरातली शांतता तेव्हा बिघडली जेव्हा धाकटा मुलगा संदीपचं लग्न पुण्याची राहणारी पूजा हिच्याशी झालं। पूजा दिसायला जितकी देखणी होती तितकीच ती हुशार, स्वतःचा फायदा पाहणारी आणि आधुनिक विचारांची होती। लग्न होऊन घरात आल्यावर तिला लगेच लक्षात आलं की या घरात मोठा भाऊ अमोल काहीही न बोलता घराचा सगळा खर्च एकटाच सांभाळतो। तिने हळूहळू संदीपचं मन वळवायला सुरुवात केली। ती त्याला म्हणायची, अहो, मोठे दादा स्वतःहून सगळा खर्च करत आहेत, मग तुम्ही कशाला तुमचे पैसे खर्च करता? तुमचा पगार वाचवा, आपलं भविष्यही महत्त्वाचं आहे ना। पूजाने अगदी चालाकीने संदीपच्या मनात हे विचार भरले आणि संदीपलाही हे गणित आवडलं होतं। त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला त्याचा पगार खात्यात जमा व्हायचा, पण घराच्या खर्चासाठी किंवा किराण्यासाठी तो 1 रुपयाही देत नसे। दोघेही आपला सगळा पगार स्वतःवरच खर्च करत होते। कधी पूजासाठी महागडे ब्रँडेड कपडे घेतले जायचे, तर कधी दोघे नवीन मोबाईल विकत घ्यायचे। इतकंच नाही तर 2-3 महिन्यांनी ते फिरायला निघून जायचे। कधी गोवा, कधी केरळ, तर कधी इतर पर्यटन स्थळी जाऊन मजा करायचे। त्या सहलीचे फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर अभिमानाने टाकायचे। हे सगळं पाहून स्वातीच्या मनाला खूप वाईट वाटायचं। तिला ते फिरायला जातात ह्याचा हेवा नव्हता, पण तिची खंत वेगळीच होती। तिचा नवरा अमोल दिवसभर बँकेत काम करून अतिरिक्त वेळ देऊन फक्त घराचा खर्च व्यवस्थित चालावा म्हणून जीव तोडून मेहनत करत होता, आणि दुसरीकडे त्याचा धाकटा भाऊ संदीप मात्र घरासाठी काहीच हातभार न लावता पत्नीसोबत आरामात आणि ऐशो आरामात आयुष्य जगत होता। एके रात्री स्वातीने ही गोष्ट अमोल समोर शांतपणे मांडण्याचा प्रयत्न केला। ती म्हणाली, ऐका, मी बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट पाहते आहे। संदीपचं लग्न झाल्यापासून त्याने घर खर्चासाठी 1 रुपयाही दिलेला नाही।
महिन्याचं दुधाचं बिल 5,000 रुपयांपेक्षा जास्त येतं. किराण्यावर 10,000 रुपये जातात. आईबाबांच्या औषधांचा खर्च वेगळाच. हे सगळं तुम्ही एकटे किती दिवस सांभाळणार? संदीपही कमवतो, त्यालाही अर्धा खर्च उचलायला सांगा. नेहमीप्रमाणे अमोल हसला आणि म्हणाला, अगं स्वाती, राहू दे ना, तो आपलाच धाकटा भाऊ आहे. त्याचं नुकतंच लग्न झालं आहे. त्यांनाही थोडं फिरायचं, मजा करायची असेल. मी त्याच्याकडे पैसे मागितले तर बाबांना ते आवडणार नाही. घरात उगाच वाद होईल. देवाने आपल्याला दिला आहे तर आपण निभावून नेऊ. आपल्या घरात पैशाचा हिशोब करून नाती जपली जात नाहीत. काही दिवसांनी एक प्रसंग घडला. संदीपच्या खोलीत कुरिअरवाला महागडा जवळपास 1.5 लाख रुपयांचा नवीन मोबाईल घेऊन आला. त्याच वेळी अमोल अंगणात त्याची जुनी मोटरसायकल सुरू करण्याचा प्रयत्न करत होता, पण ती सुरू होत नव्हती. टाकीत पेट्रोल टाकण्यासाठीचे 200 रुपये खर्च करतानाही त्याला 10 वेळा विचार करावा लागत होता. हे सगळं स्वाती खिडकीतून शांतपणे पाहत होती. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला देशमुखांच्या घरात असंच वातावरण असायचं. दुपारचे 2 वाजले होते. संदीपच्या खोलीतून सतत ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंची पॅकेज उघडण्याचा आवाज येत होता. पूजा आनंदाने हसत आपल्या नवऱ्याला नवीन ब्रँडेड घड्याळ दाखवत होती आणि दुसरीकडे स्वयंपाकघरात स्वाती रिकाम्या दुधाच्या पिशव्या गोळा करत होती. त्या महिन्यात दुधाचं बिल 5,200 रुपये आलं होतं. अमोलने कपाटातून बँकेची पासबुक आणि हिशोबाची वही काढली. तो खर्चाचा हिशोब करू लागला. प्रत्येक आकडा पाहताना त्याच्या कपाळावरच्या आठ्या आणखीन कडद होत होत्या. त्या महिन्यात आईच्या गुडघ्याचं इंजेक्शनही घ्यायचं होतं, ज्यासाठी 4,500 रुपये लागणार होते. त्याने हळूच खिशातून पाकिट काढलं. त्यात फक्त 300 रुपये उरले होते. त्याने स्वतःच्या झिजलेल्या चपला सोफ्याखाली सरकवल्या, कारण बाबांच्या नजरेस त्या पडू नये म्हणून, असं त्याला वाटत होतं. स्वातीने त्याच्या समोर चहाचा कप ठेवला. अमोलच्या थकलेल्या डोळ्यांकडे पाहून तिचं मन भरून आलं. तरीही अमोल हसत म्हणाला, काळजी करू नकोस, यावेळी बँकेचा दिवाळी बोनस लवकर मिळेल, मग सगळं व्यवस्थित होईल. स्वातीने एक खोल श्वास घेतला. तिच्या लक्षात आलं होतं की अमोल आपल्या खांद्यावरचं वाढत चाललेलं ओझंही कुटुंबासाठीचं प्रेम म्हणून शांतपणे सहन करत होता. पण स्वातीला चांगलंच माहीत होतं की हे प्रेम नव्हतं, तर अमोलच्या चांगुलपणाचा आणि सरळ स्वभावाचा गैरफायदा घेतला जात होता. तिने मनाशी ठरवलं की आता ती स्वतः संदीप आणि पूजाशी शांतपणे बोलेल आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देईल. मात्र तिला हे माहीत नव्हतं की दुसऱ्याच्या पैशावर जगण्याची सवय इतकी सहज सुटत नाही. फक्त समजावून सांगितल्याने ती बदलत नाही. हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली होती. सकाळचं वातावरण शांत आणि प्रसन्न होतं. नेहमीप्रमाणे अमोल सकाळी 8 वाजताच बँकेत जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. बाबा अंगणात बसून वर्तमानपत्र वाचत होते, तर आई स्वयंपाकघरात कामात गुंतलेल्या होत्या. तेवढ्यात स्वातीने पाहिलं की संदीप आणि पूजा हॉलमध्ये निवांत बसून चहा पीत होते. दोघेही मोबाईलमध्ये फिरायला जाण्यासाठी हॉटेल्स आणि सहलीची माहिती पाहत होते. स्वातीने एक खोल श्वास घेतला. हातात चहाचं भांडं घेऊन ती त्यांच्या जवळ गेली. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता. ती अगदी शांत आणि प्रेमाने बोलू लागली, संदीप, पूजा, 2 मिनिटं बोलायचं होतं. ऐकाल का? मी बऱ्याच दिवसांपासून एका गोष्टीचा विचार करत आहे. संदीपने मोबाईलकडून नजर हटवत विचारलं. हो वहिनी, बोल ना, काय झालं? स्वातीने शांतपणे चहाचे कप भरत आपलं म्हणणं मांडलं. संदीप, बाबांच्या निवृत्तीनंतर घराचा सगळा खर्च अमोल एकटाच सांभाळतो आहे. आजकाल महागाई किती वाढली आहे हे तुम्हालाही माहिती आहे. महिन्याचा किराणा, डाळ तांदूळ, दुधाचं बिल, आई बाबांच्या औषधांचा खर्च, हे सगळं अमोलच्या एकट्याच्या पगारातून भागतं. ती पुढे म्हणाली, तुम्ही दोघेही चांगल्या नोकरीवर आहात, म्हणून वाटलं की आता घराच्या खर्चात तुम्हीही थोडा हातभार लावला तर अमोलचं ओझं थोडं हलकं होईल. त्यांचा पूर्ण पगार घर खर्चातच संपून जातो. स्वतःसाठी एक नवीन शर्ट घ्यायलाही ते 10 वेळा विचार करतात. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही दोघांनीही दर महिन्याला घर खर्चात अर्धा वाटा उचलायला सुरुवात केली तर अमोलवरचा आर्थिक ताण थोडा कमी होईल. शेवटी हे घर आपलं सगळ्यांचंच आहे ना. स्वातीने अगदी नम्रपणे आपलं बोलणं पूर्ण केलं. पण तिचं बोलणं ऐकताच पूजाचा चेहरा बदलला. तिने हातातला चहाचा कप टेबलावर जोरात ठेवला आणि कपाळावर आठ्या आणत म्हणाली,
अहो वहिनी, सकाळी सकाळी तुम्ही तर घराचा हिशोब घेऊनच बसलात. ऐकलत का संदीप? वहिनींना आपल्या आनंदाचा त्रास होतोय बहुतेक. तिच्या आवाजात स्पष्ट टोमणा होता. स्वाती शांतपणे म्हणाली, पूजा, मी तसं काहीच म्हणाले नाही. मी फक्त घरात सगळ्यांनी मिळून जबाबदारी घ्यावी एवढंच. पण पूजाने तिचं बोलणं मध्येच थांबवलं. कसली जबाबदारी वहिनी? मोठे दादा घरातले मोठे मुलगे आहेत. बाबांनंतर घर सांभाळणं ही त्यांचीच जबाबदारी आहे. ती पुन्हा चहाचा घोट घेत म्हणाली, आणि त्यांची सरकारी बँकेत नोकरी आहे. त्यांना चांगला पगार, भत्ते सगळं मिळतं. आमची खाजगी नोकरी आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून आम्हालाही आमच्या भविष्याचा विचार करावा लागतो. थोडं थांबून ती पुन्हा म्हणाली, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या दादांनी आजपर्यंत संदीपकडे 1 रुपयाही मागितलेला नाही. ज्यांना खर्च करायचा आहे त्यांनाच काही अडचण नाही. ते आनंदाने सगळं करत आहेत. मग तुम्हाला एवढी काय अडचण आहे की आम्ही फिरतो, खरेदी करतो, हेच तुम्हाला सहन होत नाही? स्वातीने संदीपकडे पाहिलं. तिला वाटलं कदाचित तो तरी आपल्या बायकोला शांत करेल. पण संदीपनेही पूजाचीच बाजू घेतली. तो म्हणाला, हो वहिनी, पूजा चुकीचं काय बोलत नाही. दादा माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यांना काही अडचण असती तर त्यांनी स्वतः माझ्याशी बोललं असतं. ते काही बोलत नाहीत आणि तुम्ही मात्र सारखं पैशाचंच बोलत बसता. खरं सांगायचं तर ते आम्हाला आवडत नाही. तो पुढे म्हणाला, आम्ही दोघं मेहनत करून कमावतो. आमच्या पगाराचं काय करायचं हे आम्ही ठरवू. तो आमचा वैयक्तिक विषय आहे. एवढं बोलून संदीप उठला आणि कोणताही विचार न करता आपल्या खोलीत निघून गेला. पूजाने ओठांवर एक कुटील हसू आणत स्वातीकडे पाहिलं आणि डोलत चालत आपल्या खोलीत निघून गेली. स्वाती मात्र हॉलमध्ये एकटीच उभी राहिली. तिच्या डोळ्यातून न कळत अश्रू वाहू लागले. तिला याचं वाईट वाटत होतं की तिचा सरळ, प्रामाणिक आणि कष्टाळू नवरा दिवस रात्र मेहनत करून संपूर्ण घर सांभाळत होता. पण संदीप आणि पूजाने त्याच्या त्यागाची किंमत न समजता त्यालाच त्याची कमजोरी समजलं होतं. अमोल नेहमी घरात शांतता राहावी म्हणून गप्प बसायचा. पण त्या दोघांनी त्याच्या शांत स्वभावाचाच फायदा घेतला होता. त्यांना वाटत होतं की अमोल काही बोलत नाही म्हणजे त्याला सगळं मान्य आहे. स्वातीने अलगद डोळे पुसले. तिने साडीचा पदर नीट खोचला आणि स्वतःला सावरलं. आता तिच्या चेहऱ्यावरचं दुःख नाहीसं झालं होतं. त्याऐवजी तिच्या डोळ्यात ठाम निर्धार दिसत होता. ती मनातच म्हणाली, संदीप, पूजा, तुम्हा दोघांना वाटतं ना की अमोल काही बोलत नाही म्हणून घरासाठी 1 रुपयाही द्यायची गरज नाही. आजपर्यंत तुम्ही माझ्या समजूतदारपणाचा आणि अमोलच्या चांगुलपणाचा पुरेपूर फायदा घेतलात. पण आता तसं होणार नाही. आता ही वहिनी फक्त बोलून समजावणार नाही. मी असा मार्ग काढेन की तुम्हालाच स्वतःहून घराची जबाबदारी उचलावी लागेल आणि स्वतःच्या खिशातून पैसे काढावे लागतील. संदीप आणि पूजाकडून मिळालेल्या त्या कडव्या उत्तरानंतर स्वातीने रडणं आणि मनाला लावून घेणं पूर्णपणे बंद केलं. तिला एक गोष्ट स्पष्ट समजली होती, जे लोक दुसऱ्याच्या चांगुलपणाला आणि शांत स्वभावाला त्यांची मजबुरी समजतात त्यांना समज देण्यासाठी कधी कधी स्वतःलाही थोडं कणखर व्हावं लागतं. नेहमीप्रमाणे अमोल सकाळी बँकेत निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर स्वातीने शांतपणे घराच्या खर्चाचा नवीन हिशोब तयार केला आणि त्यानुसार कामाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दूधवाला आला तेव्हा स्वाती त्याला म्हणाली, काका, आजपासून आमच्या घरी फक्त 2 लिटर दूध द्या. आधी 4 लिटर घ्यायचो पण आता त्याची गरज नाही. दूधवाल्याला थोडं आश्चर्य वाटलं पण काही न बोलता त्याने 2 लिटर दूध दिलं आणि तो निघून गेला. त्यानंतर स्वाती थेट स्वयंपाकघरात गेली. तिने डाळ, तांदूळ, साखर, तेल आणि इतर किराण्यातील बराचसा माल काढून आपल्या खोलीतील कपाटात ठेवला आणि कपाटाला कुलूप लावलं. स्वयंपाकघरात तिने फक्त एवढाच किराणा ठेवला ज्यातून आई, बाबा, अमोल आणि तिचं एवढ्यांचं जेवण सहज होईल. सकाळचे 9 वाजले होते. पूजा नेहमीप्रमाणे आपल्या महागड्या नाईट ड्रेसमध्ये निवांत खोलीतून बाहेर आली. रोजप्रमाणे जेवणाच्या टेबलावर गरमागरम नाश्ता आणि उकळत्या चहा तिची वाट पाहत असेल अशी तिची खात्री होती. पण पूजा जेवणाच्या टेबलाजवळ आली तेव्हा तिथे फक्त 4 पोळ्या आणि चहाचं एक छोटंसं पातेलं ठेवलेलं होतं. पूजाने कपाळावर आठ्या आणत विचारलं, वहिनी, आज एवढंच नाश्ता का केलात? आणि दूध घालून केलेला चहा कुठे आहे? मी आणि संदीप दोघांना हे 4 पोळ्या कशा पुरणार?
स्वाती अगदी शांतपणे म्हणाली, अगं पूजा, काय सांगू तुला, यावेळी अमोलच्या पगारातून बँकेच्या कर्जाचा हप्ता कापला गेला. त्यामुळे ह्या महिन्याचं घराचं बजेट पूर्णपणे बिघडलं. त्यांना जितका किराणा आणि दूध आणता आलं त्यातूनच मी नाश्ता केला. ती पुढे म्हणाली, आईबाबांसाठी 2 पोळ्या ठेवलेल्या आहेत आणि अमोल 2 खाऊन बँकेत गेले. दूध कमी असल्यामुळे चहात जास्त दूध घालता आलं नाही. तुम्ही दोघं तर नेहमी बाहेर फिरायला आणि हॉटेलमध्ये जाता. आजचा नाश्ता बाहेरच करून घ्या. हे ऐकताच पूजाचा चेहरा रागाने लाल झाला. तेवढ्यात संदीपही तयार होऊन बाहेर आला. तो चिडून म्हणाला, वहिनी, हे काय, घरात नाश्ताच नाही, मग आम्ही उपाशी पोटी ऑफिसला जाऊ का? स्वाती शांत आवाजात म्हणाली, संदीप, तुलाच माहिती आहे ना, अमोल कधी कोणाकडे काही मागत नाही. त्यांच्या हातात जितके पैसे असतात तितकाच ते घराचा खर्च करतात. यावेळी पैसे कमी पडले म्हणून किराणाही कमी आणावा लागला. ती त्याच्याकडे पाहत पुढे म्हणाली, जर तुम्हाला पोटभर जेवायचं असेल तर बाजारातून किराणा आणून द्या, मी आनंदाने स्वयंपाक करून देईन. स्वातीने त्यांच्या स्वतःच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं होतं. संदीप आणि पूजाने एकमेकांकडे पाहिलं. दोघांकडेही बोलायला काहीच उरलं नव्हतं. शेवटी त्यांना उपाशी पोटीच घराबाहेर पडावं लागलं आणि वाटेत एका हॉटेलमध्ये जाऊन महागडा नाश्ता करावा लागला. संध्याकाळी दोघे ऑफिसमधून परत आले तेव्हा घरात प्रचंड उकडा होता. पूजाने लगेच आपल्या खोलीतील एसी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण कितीही रिमोट दाबलं तरी एसी सुरू होत नव्हता. ती धावत हॉलमध्ये आली. तिने पाहिलं तर वायफायचं राउटरही बंद होतं. ती चिडून म्हणाली, वहिनी, वायफाय का बंद आहे? मला ऑफिसचं काम करायचं आहे. मोबाईलही व्यवस्थित चालत नाही आणि आमच्या खोलीचा एसीही बंद आहे. हे काय चाललंय? स्वाती मात्र निवांत बसून मटार सोलत होती. ती हसत म्हणाली, अगं पूजा, या महिन्यात वीज बिल 8,000 रुपये आलं. अमोलला एकट्याला एवढा खर्च पेलणं शक्य नव्हतं. म्हणून आज सकाळीच इलेक्ट्रिशियनला बोलावून तुमच्या खोलीचं वीज कनेक्शन बंद करून घेतलं आणि वायफायचं रिचार्जही ह्यावेळी करता आलं नाही. ती शांतपणे पुढे म्हणाली, एकट्या माणसावर किती ओझं टाकणार? घरात जितका खर्च उचलता येईल तितकाच केला जातो. स्वाती शांतपणे म्हणाली, तुमच्याकडे तर चांगला पगार आहे. हवं असेल तर तुमच्या खोलीसाठी वेगळं वीज कनेक्शन घ्या. वायफायचं रिचार्जही स्वतः करा. अमोल तर काही बोलणार नाहीत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. हे ऐकता संदीपचा राग अनावर झाला. वहिनी, हा सरळ सरळ अन्याय आहे, तो मोठ्याने म्हणाला. स्वाती ही शांतपणे उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता ठामपणा दिसत होता. ती म्हणाली, अन्याय? कसला अन्याय? आजपर्यंत अमोल दिवस रात्र मेहनत करून वीज बिल, घर खर्च आणि इतर सगळे खर्च भरत होते. तेव्हा तो त्यांचा कर्तव्य भाव होता. पण आज पैसे कमी पडले म्हणून काही सुविधा बंद झाल्या, तर त्यात एवढं चुकीचं काय आहे? ती पुढे म्हणाली, तुम्ही तुमच्या पैशांनी फिरा, खरेदी करा, त्यावर आमचा कधीच आक्षेप नव्हता. पण घरात वापरल्या जाणाऱ्या विजेचा, इंटरनेटचा आणि इतर सुविधांचा खर्चही कोणीतरी भरायलाच हवा. तो आता तुम्हालाही उचलावा लागेल. स्वातीने कोणताही गोंधळ न घालता, कोणाशी भांडण न करता त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती. एसी शिवाय आणि इंटरनेट शिवाय राहणं पूजाला दिवसेंदिवस अवघड जाऊ लागलं. पण स्वातीची ही योजना अजून फक्त सुरुवात होती. 10-12 दिवस रोज बाहेरचं खाल्ल्यामुळे संदीपचं पोट बिघडलं आणि सतत हॉटेल, ऑनलाईन ऑर्डर आणि इतर खर्चामुळे पूजाच्या क्रेडिट कार्डचं बिलही खूप वाढलं. पहिल्यांदाच दोघांना घरातला स्वयंपाक आणि घराच्या सोयीची खरी किंमत समजू लागली. एका सकाळी पूजा केस आवरतच रागाने अंगणात आली. तिथे आई बाबा बसले होते. तिच्या मागोमाग संदीपही नाराज चेहऱ्याने आला. पूजा मोठ्याने म्हणाली, बाबा, आई, तुमच्या मोठ्या सुनेचा हा प्रकार पहा. कालपासून आमच्या खोलीची वीज बंद केली आहे, वायफाय बंद केला आहे, स्वयंपाकघरातील किराणाही कुलूप लावून ठेवला आहे. आम्ही रात्रभर उपाशी राहिलो. उकाड्याने जीव नकोसा झाला. या घरात आम्हालाही काही हक्क आहेत की नाही? हे बोलताना ती मुद्दाम रडल्यासारखं दाखवत होती. आईने काळजीने विचारलं, अगं, स्वातीने असं का केलं? घरात किराणा तर नेहमी असतो. तेवढ्यात स्वाती बाबांच्या औषधाचा डब्बा आणि पाण्याचा ग्लास घेऊन शांतपणे तिथे आली. तिने आधी बाबांना औषधं दिली. पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात ठेवला
आणि मग शांतपणे त्यांच्या समोर बसली. गोपाळरावांनी आपला चष्मा नीट केला, हातातलं वर्तमानपत्र घडी करून बाजूला ठेवलं आणि संदीप व पूजाकडे पाहिलं. दोघांच्याही चेहऱ्यावर स्वातीची तक्रार केल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. गोपाळराव शांत पण गंभीर आवाजात म्हणाले, संदीप, पूजा, काल रात्रीपासून तुम्हाला त्रास झाला हे ऐकून मलाही वाईट वाटलं, पण काल संध्याकाळी स्वातीने मला गेल्या 2 वर्षाचा घर खर्चाचा सगळा हिशोब दाखवला. तुम्हा दोघांना खरंच माहिती आहे का या घरात नेमकं काय चाललं होतं? असं म्हणत त्यांनी खिशातून एक छोटी वही काढली. मी निवृत्त झाल्यापासून गेल्या 2 वर्षात या घरात दूध, किराणा, वीज बिल, माझ्या आणि तुमच्या आईची औषधं, घरातली दुरुस्ती या प्रत्येक खर्चाचा 1-1 रुपया अमोलने स्वतःच्या पगारातून दिला आहे. ते पुढे म्हणाले, तुमचं लग्न झालं, तुम्ही दोघंही चांगलं कमावता, पण ह्या वहीत गेल्या 2 वर्षात तुमच्याकडून घर खर्चासाठी किती पैसे आलेत माहिती आहे का? थोड्या वेळ थांबून त्यांनी ठाम आवाजात उत्तर दिलं, 1ही रुपया नाही. हे ऐकताच पूजाचा आवाज अडखळला. बाबा, ते मोठे दादा आहेत ना? गोपाळरावांचा आवाज अचानक कडक झाला. मोठे आहेत म्हणून काय? त्यांनी तुमचं आयुष्यभर पोसण्याचं कंत्राट घेतलं आहे का? ते पुढे म्हणाले, अमोल सरळ आहे, शांत आहे. घरात भांडण नको म्हणून तो कधी काही बोलला नाही, पण तुम्ही त्याच्या चांगुलपणालाच त्याची कमजोरी समजलात. त्यांच्या आवाजात आता दुःखही होतं. तुम्ही तुमचा पूर्ण पगार स्वतःवरच खर्च केला. कधी सहली, कधी महागडे मोबाईल, कधी खरेदी, आणि दुसरीकडे अमोल घराचा खर्च थांबू नये म्हणून जुनी मोटरसायकल चालवत राहिला, झिजलेल्या चपला वापरत राहिला. हे ऐकून संदीपने लाजेने मान खाली घातली, पण पूजाने अजूनही हार मानली नाही. ती म्हणाली, बाबा, पण वीज बंद करणं, वायफाय बंद करणं आणि आम्हाला घरातलं जेवण न देणं हे कुठलं बरोबर आहे? गोपाळरावांनी स्वातीकडे पाहिलं आणि हलकसं हसले. मग ते संदीप आणि पूजाला म्हणाले, आजपासून या घरात एक नवीन नियम लागू झाला आहे. गोपाळराव पुढे म्हणाले, हा नियम स्वातीने बनवलेला नाही, तर परिस्थितीने बनवला आहे. अमोलच्या पगारात आता एवढी मोकळीक उरलेली नाही की तो स्वतःचा खर्च सांभाळून तुमच्या सुखसोयींचाही खर्च करत राहील. त्यामुळे स्वातीने जे केलं ते अगदी योग्य केलं. ते पुढे ठाम आवाजात म्हणाले, आजपासून या घरातला नियम स्पष्ट आहे. अमोल जितका किराणा आणेल आणि जितकं वीज बिल भरेल त्यातून फक्त आम्ही दोघं, अमोल आणि स्वाती एवढेच राहू. जर तुम्हा दोघांनाही या घरात राहायचं असेल, घरचं जेवण खायचं असेल, वीज वापरायची असेल आणि वायफाय वापरायचा असेल, तर घर खर्चात तुमचा योग्य वाटा द्यावा लागेल. नाहीतर बाहेरचं सगळं तुमच्या खर्चाने करा. आई ही लगेच म्हणाली, हो संदीप, स्वातीने कधी तुमच्याकडे काही मागितलं नव्हतं, पण तुम्ही दोघांनी मर्यादाच ओलांडली. स्वतःच्या कमाईवर मौज मजा करायची आणि घराचा सगळा भार मोठ्या भावावर टाकायचा. हे आता चालणार नाही. संदीप आणि पूजा दोघेही अवाक झाले. त्यांना वाटलं होतं की आई बाबा स्वातीलाच दोष देतील, पण उलट तिच्याच बाजूने उभे राहिले. स्वाती काहीही न बोलता शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेली. तिच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. तिला कळलं होतं की हा त्यांच्या हट्टीपणाचा पहिला पराभव होता, पण तिला हेही माहीत होतं की अजून ही गोष्ट इथेच थांबणार नव्हती. दुखावलेला अहंकार अनेकदा माणसाकडून चुकीचे निर्णय घेतो. आईबाबांनी सुनावल्यामुळे पूजाचा अहंकार पूर्णपणे दुखावला गेला होता. ती रागाने पावला आपटत आपल्या खोलीत गेली आणि संदीपवरच संताप काढत म्हणाली, संदीप, या घरात आपला असा अपमान होईल असं मी कधीच विचारही केला नव्हता. पूजा रागाने संदीपवर ओरडत म्हणाली, संदीप, या घरातला हा अपमान मी अजिबात सहन करणार नाही. वहिनींना वाटतं की त्यांच्याशिवाय आपलं काही चालणार नाही, पण आपण दोघंही कमावतो. आपलं सगळं आपण स्वतः करू शकतो. आजपासून घर खर्चासाठी आपण 1 रुपयाही देणार नाही. आपला किराणा, आपलं जेवण सगळं वेगळं ठेवू. मलाही पाहायचं आहे की बहिणी आपलं काय बिघडवतात. संदीपही तिच्या बोलण्याला बळी पडला. त्या संध्याकाळी तो बाजारातून एक छोटा गॅस सिलेंडर, इंडक्शन, शेगडी आणि थोडासा किराणा घेऊन आला. पूजाने खोलीबाहेरच्या छोट्या जागेतच स्वतःची वेगळी स्वयंपाकाची व्यवस्था केली. ती मुद्दाम स्वाती समोरून जात म्हणाली,
वहिनी, आता आमच्या जेवणाची किंवा नाश्त्याची काळजी करण्याची गरज नाही. आम्ही आमच्या कमाईवर स्वतःचं सगळं करू. स्वाती फक्त हलकसं हसली आणि शांतपणे म्हणाली, खूप छान. स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं ही खरंच चांगली सवय आहे. पूजाला सुरुवातीला वाटलं होतं की वेगळा स्वयंपाक करणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, पण 2च दिवसात तिचा सगळा उत्साह उतरला. दिवसभर ऑफिस करून थकून घरी आल्यावर पुन्हा स्वयंपाक करणं, पोळ्या लाटणं, भाजी बनवणं, भांडी घासणं, स्वयंपाकाची तयारी करणं, हे सगळं रोज करणं किती अवघड असतं याची तिला आता खरी जाणीव होऊ लागली. त्यात भर म्हणजे इंडक्शन शेगडी, इतर इलेक्ट्रिक वस्तू सतत वापरल्यामुळे त्यांच्या खोलीचं विजेचं बिलही झपाट्याने वाढू लागलं. सुरुवातीला या गोष्टीकडे त्यांचं लक्षच गेलं नाही, पण खरा धक्का महिन्याच्या शेवटच्या दिवशी बसला. संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसले होते. बाबा, आई, अमोल, संदीप, पूजा आणि स्वाती. तेवढ्याच स्वातीने टेबलावर मागील अनेक महिन्यांची वीज बिलं, दुधाची बिलं, किराण्याच्या पावत्या आणि इतर खर्चाचा हिशोब ठेवला. ती शांतपणे म्हणाली, संदीप, हे मागच्या 6 महिन्यांचं सगळं बिल आहे. या घरातला किराणा, वीज, दूध आणि इतर खर्चाचा मोठा भाग अमोलच्या पगारातून गेला आहे. हा कॅल्क्युलेटर घे आणि स्वतः सगळा हिशोब करून बघ. ती पुढे म्हणाली, आणि सांग, या सगळ्यात तुमच्याकडून किती रुपये आले? क्षणभर थांबून ती स्वतःच म्हणाली, 1ही रुपया नाही. हॉलमध्ये शांतता पसरली. स्वातीने पुन्हा ठाम आवाजात सांगितलं, तुम्हाला वाटत असेल की आता वेगळा स्वयंपाक करून तुम्ही घराच्या जबाबदारीतून मोकळे झालात, पण तसं नाही. हे घर बाबांचं आहे आणि ह्या घरावर दोन्ही भावांचा समान हक्क आहे. हक्क जितका समान, तितकी जबाबदारीही समान असते. ती हिशोबाकडे बोट दाखवत म्हणाली, गेल्या 3 वर्षात अमोलने तुमच्या वाट्याचाही खर्च एकट्याने उचलला. या सगळ्याचा हिशोब केला तर रक्कम 5,40,000 रुपयांपर्यंत पोचते. हे ऐकताच संदीपच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. पूजा ही अवाक होऊन स्वातीकडे पाहत राहिली. तिच्याकडे काहीच बोलायला शब्द उरले नव्हते. तेवढ्यात गोपाळरावांनी ठाम आवाजात बोलायला सुरुवात केली, संदीप, हे घर मी सरकारी कर्ज काढून उभं केलं आहे. आयुष्यभर कष्ट करून हे घर बांधलं, पण जर तुला तुझी जबाबदारी समजत नसेल तर मलाही काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. ते पुढे म्हणाले, मी माझ्या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहून ठेवीन की अमोलने आजपर्यंत तुमच्या वाट्याचा जो खर्च केला आहे तो परत केल्याशिवाय या घराच्या वरच्या मजल्यावर तुमचा कोणताही हक्क राहणार नाही. सगळे शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. गोपाळरावांनी पुढे सांगितलं, गेल्या 3 वर्षाचा तुमचा वाट्याचा खर्च 2,70,000 रुपये होतो. आधी तो अमोलला परत द्या आणि जर ह्या घरात राहायचं असेल तर पुढे प्रत्येक महिन्याला तुमच्या वाट्याचा खर्च आणि राहण्याचा योग्य हिस्सा वेळेवर भरावा लागेल. त्यांचा आवाज आणखीन कठोर झाला. नाहीतर मग आयुष्यभर सहलीची स्वप्न पाहण्यापेक्षा न्यायालयाचे फेरे मारत बसा. हे शब्द ऐकताच पूजाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला पहिल्यांदाच जाणवलं की स्वातीने फक्त स्वयंपाकघराला कुलूप लावलं नव्हतं, तर त्यांच्या बेजबाबदार वागण्यासमोर असा आरसा ठेवला होता ज्यातून आता पळून जाणं शक्य नव्हतं. 2,70,000 रुपयांचा हिशोब आणि बाबांच्या कठोर निर्णयामुळे संदीप आणि पूजाचा सगळा आत्मविश्वास एका क्षणात नाहीसा झाला. दोघेही एकमेकांकडे पाहत निशब्द उभे राहिले. पूजाला आता सगळं स्पष्ट समजलं होतं. ही गोष्ट जर नातेवाईकांमध्ये किंवा त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचली तर त्यांची उरलेली प्रतिष्ठा ही धुळीच मिळेल. त्यातच वेगळा स्वयंपाक करून फक्त 2-3 दिवसातच तिचा सगळा दिखावा आणि हट्ट उतरला होता. हॉलमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली. अचानक संदीप उठला आणि थेट अमोल समोर जाऊन त्याच्या पायांवर डोकं ठेवलं. यावेळी त्याच्या डोळ्यात राग नव्हता, तर स्वतःच्या चुकीची खरी जाणीव आणि पश्चाताप होता. तो भरलेल्या आवाजात म्हणाला, दादा, मला माफ करा. मी पूजाच्या बोलण्याला बळी पडलो. स्वतःच्या सुखाच्या नादात इतका आंधळा झालो होतो की तुमची दिवस रात्रीची मेहनत आणि त्याग मला कधी दिसलाच नाही. त्याने पुढे सांगितलं, तुम्ही एकटेच आईबाबांच्या औषधांपासून घराच्या प्रत्येक खर्चापर्यंत सगळं सांभाळत होतात आणि मी मात्र माझा पगार
फिरणं, खरेदी आणि स्वतःच्या हौस मजेत खर्च करत होतो. बाबांनी दाखवलेला हिशोब आणि समोर पडलेली बिलं पाहिल्यानंतर संदीप आणि पूजाकडे स्वतःच्या वागण्याचं समर्थन करण्यासाठी एकही शब्द उरला नव्हता. संदीपने मान खाली घालत हळू आवाजात म्हटलं, दादा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पुढच्या महिन्यापासून घर खर्चात माझा अर्धा वाटा मी नियमित देईन. आपल्या धाकट्या भावाला अशा अवस्थेत पाहून अमोलचं मन लगेच पिळवटलं. त्याने संदीपला उठवलं आणि प्रेमाने मिठी मारत म्हणाला, अरे संदीप, तू माझा धाकटा भाऊ आहेस. मी कधीच तुझ्याकडून पैशाची अपेक्षा केली नव्हती. तेवढ्यात पूजा पुढे आली आणि म्हणाली, नाही दादा, आता तुम्ही काही बोलू नका. तिच्या आवाजातला अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला होता. ती स्वातीजवळ आली, हात जोडले आणि मान खाली घालून म्हणाली, वहिनी, मला माफ करा. मी तुमच्या चांगुलपणाचा आणि दादांच्या सरळ स्वभावाचा खूप गैरफायदा घेतला. मी नेहमी तुम्हालाच दोष देत राहिले. दादा काही बोलत नाहीत, मग तुम्हाला काय त्रास आहे, असंही मी कितीतरी वेळा बोलले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती पुढे म्हणाली, आज मला समजलं की तुम्हाला पैशाची चिंता नव्हती. तुम्हाला काळजी होती ती दादांच्या स्वाभिमानाची, त्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या तब्येतीची. त्यांनी एकट्याने सगळं ओझं उचलू नये एवढंच तुम्हाला वाटत होतं. पूजा हुदके देत म्हणाली, मला कोणत्याही कायदेशीर नोटीसची गरज नाही. तुम्ही मला माझी चूक आधीच दाखवून दिली आहे. आजपासून मी वेगळी स्वयंपाकाची व्यवस्था बंद करते. आपण पुन्हा सगळे एकत्र राहू, असं म्हणत तिने स्वतःची चूक मनापासून मान्य केली. स्वातीने तिचे अश्रू पुसले, तिचा हात धरला आणि तिला प्रेमाने सोफ्यावर बसवलं. आता तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त समाधान होतं. कारण घरात भांडण न वाढवता, नातं न तोडता तिने सगळ्यांना त्यांच्या जबाबदारीची खरी जाणीव करून दिली होती. स्वाती शांत आणि गंभीर आवाजात म्हणाली, संदीप, पूजा, माझा उद्देश तुम्हा दोघांना कमीपणा दाखवणं किंवा न्यायालयात खेचणं कधीच नव्हता. मला फक्त एवढंच वाटत होतं की या घरात प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी. जेव्हा घर एकच आहे, कुटुंब एकच आहे, तेव्हा सगळा भार एका माणसानेच का उचलावा. अमोल सरळ आणि शांत स्वभावाचे आहेत. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या चांगुलपणाचा कायम गैरफायदा घ्यायचा. तेवढ्यात गोपाळरावांनी समोरची वही बंद केली आणि हसत म्हणाले, मग आजपासून या घरात एक नवीन नियम सुरू होतो. ते पुढे म्हणाले, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अमोल आणि संदीप दोघेही घराच्या सामायिक खर्चासाठी समान रक्कम जमा करतील. त्या पैशातून किराणा, वीज बिल, दूध, आमच्या औषधांचा खर्च आणि घरातील इतर गरजा भागवल्या जातील. त्यानंतर जे पैसे उरतील ते तुम्ही दोघं तुमच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या हौसमजेसाठी मनाप्रमाणे खर्च करा. त्यावर कोणाचाही आक्षेप असणार नाही. दुसऱ्या दिवशी संदीपने आपल्या खात्यातून पैसे काढून मागील काही महिन्यांच्या खर्चापोटी 5 लाख रुपये अमोलच्या बँक खात्यात जमा केले. पूजानेही स्वतःमध्ये बदल केला. तिने अनावश्यक खरेदी कमी केली आणि रोज सकाळी स्वातीसोबत स्वयंपाकघरात कामाला हातभार लावू लागली. देशमुखांच्या घरातलं वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. अमोलच्या चेहऱ्यावर कायम दिसणारा ताण आता नाहीसा झाला होता. एका संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्याने स्वातीचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, स्वाती, आज तू जे केलंस त्यामुळे माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. मी स्वतः कधीच हे बोलण्याचं धाडस करू शकलो नसतो. त्याच्या हातात स्वातीसाठी एक सुंदर नवीन साडी होती. स्वातीने हसत तिच्याकडे पाहिलं. त्या क्षणी तिला कोणताही अभिमान नव्हता, फक्त आपल्या कुटुंबात पुन्हा एकदा प्रेम, समजूतदारपणा आणि समान जबाबदारी परत आल्याचं समाधान होतं. या कथेचा खरा बोध म्हणजे घर हे फक्त भिंतींनी नव्हे तर एकमेकांच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्याने टिकतं. एका व्यक्तीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्याऐवजी प्रत्येकाने आपला वाटा उचलला तर कुटुंबात आनंद, आदर आणि प्रेम कायम राहतं. मित्रांनो, प्रत्येक कुटुंबात प्रेम, विश्वास आणि आपुलकी असते, पण या सगळ्यांसोबत प्रत्येकाची काही जबाबदारीही असते. जेव्हा एका व्यक्तीच्या चांगुलपणाचा सतत गैरफायदा घेतला जातो तेव्हा नात्यांमध्ये नकळत दुरावा निर्माण होतो. पण वेळेत आपली चूक मान्य करून जबाबदारी स्वीकारली तर तुटलेली नाती ही पुन्हा प्रेमाने जुळू शकतात.
हीच या कथेची खरी शिकवण आहे. आजची कथा तुम्हाला कशी वाटली? या कथेत ही वहिनीने जे केलं ते तुम्हाला योग्य वाटलं का? आणि तुम्ही तिच्या जागी असता तर काय केलं असतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पुढे आणखीन चांगल्या कथा घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतात. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे अशाच हृदयस्पर्शी आणि शिकवण देणाऱ्या प्रत्येक नवीन कथेची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मी मनीषा आज तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि आपल्या माणसांवर मनापासून प्रेम करत राहा. धन्यवाद.